प्रत्येक माणसांनी स्त्रियांनी सुद्धा वेट ट्रेनिंग केलं पाहिजे, कारण त्यांनी हाडांची बळकटी वाढते. वेट ट्रेनिंगमध्ये सुद्धा वजन कमी होते, कॅलरीज खर्च केल्या जातात. दुर्दैवाने आपल्याकडे व्यायामाचं कल्चर नाही आहे, जे कल्चर स्त्रियांनाही गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये तर नगण्य आहे. एका कुटुंबामध्ये पुरुष, मुलं, माणसं जिम लावतील, स्त्रियांनी जिम लावल्याचं प्रमाण फार कमी आहे. आजही जिममध्ये स्त्रिया फार कमी आहेत. मुलमुली सर, पूर्वी पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त आणि स्त्रियांमध्ये कमी असं म्हटलं जायचं. हे खरं आहे का? आणि आजकाल मात्र स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त वाढलेलं आहे, त्याची नेमकी कारणं काय असू शकतात? स्त्रियांमध्ये हृदयविकारांचं आणि इन जनरल विकारांचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण बदलत्या जीवनशैलीने स्त्री ही कमावती झालेली आहे, घराच्या बाहेर पडली आहे आणि याच्यामुळे तिच्या घरातल्या कामावर तिची सुटका झालेली नाही आहे. बरोबर. मध्यमवर्गीय माणसाचं मन असं आहे की मला उच्च विद्याविभूषित अशी सून पाहिजे, जी एखाद्या कॉर्पोरेट झिजू नये म्हणून ती हातात घेऊन अजून त्याची कॉलर टाईट होईल. तेव्हा तिने संध्याकाळी 6 वाजता बदलती जीवनशैली पाहिजे, त्याच्यासोबत ह्याही गोष्टी असेल ते आणि स्वयंपाकघरात जाऊन स्त्रियांच्या आयुष्यात इतरही स्थित्यांत माणसाला सामोरे जावं लागतं, जे मुलांना नाही जावं लागतं. पंख फुटावे पण त्यांनी फार दूर उडू नये. बाळणपण, मध्यमवर्गीय डिलिव्हरीज आहेत, त्याच्यानंतर रजोनिवृत्ती हा एक काळ असा आहे स्त्रियांच्या संक्रमणाचा आयुष्यात ज्यावेळी चाकं असलेली इस्ट्रोजन नावाचं एक कार्डिओ एअरपोर्टला जातो, रसायन जे आहे, हॉर्मोन जे आहे, त्याची पातळी एकदम घटून जाते. तेव्हा रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजनचं प्रोटेक्शन गेल्याच्या नंतर हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. इस्ट्रोजन हे हाडांच्या बळकटीसाठी फार महत्त्वाचं असतं. इस्ट्रोजन कमी झाल्याबरोबर हाडं ठिसूळ व्हायला लागतात आणि आपल्याकडे अगदी खेड्यातली बाई असो का शहरातली असो की उच्च विद्याविभूषित असो की श्रीमंत असो, जसं मनोजनी सांगितलं की आहारामध्ये कॅल्शियमचं प्रमाण अतिशय कमी आहे, व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी आहे, आयर्नचं प्रमाण कमालीचं कमी आहे. डॉक्टर स्त्रिया पाहिलेल्या आहे मी ज्यांचं हिमोग्लोबिन फार कमी निघतं, कॅल्शियम लेव्हल कमी निघतात. आणि अजून एक महत्त्वाची बाजू शरीर सांभाळण्याची ती अशी की आपल्याकडे वेट ट्रेनिंग नावाचा प्रकार आपण करत नाही. पुरुषही जेव्हा जिममध्ये जातात आपण कार्डिओ महत्त्वाचं मानतो. 2 प्रकारचे व्यायाम असतात. एक असतात वेट ट्रेनिंग, जे म्हणजे वजनं उचलणे, आणि दुसरं असते हृदयगती आणि हृदयाची निरोगी अवस्था, हृदयाचा पंप चांगला चालवा म्हणून कार्डिओ एक्झरसाइज. कार्डिओ एक्झरसाइजमध्ये धावणे, पळणे, स्विमिंग, उड्या मारणे हे सगळं येतं. आणि जो उठतो तो जिमला जातो आणि त्या ट्रेडमिलवर धावायला लागतो, हे सगळे कार्डिओ एक्झरसाइज आहे. वेट ट्रेनिंगला आपण महत्त्व देत नाही. वेट ट्रेनिंग हे वजनं उचलणे फक्त पहिलवान बनण्यासाठी, शरीर बलिष्ठ करण्यासाठी किंवा नाशिक श्री वगैरेमध्ये भाग घेण्यासाठी नाही. प्रत्येक माणसांनी, स्त्रियांनी सुद्धा वेट ट्रेनिंग केलं पाहिजे, कारण त्यांनी हाडांची बळकटी वाढते. वेट ट्रेनिंगमध्ये सुद्धा वजन कमी होते, कॅलरीज खर्च केल्या जातात. दुर्दैवाने आपल्याकडे व्यायामाचं कल्चर नाही आहे, जे कल्चर स्त्रियांनाही गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये तर नगण्य आहे. एका कुटुंबामध्ये पुरुष, मुलं, माणसं जिम लावतील, स्त्रियांनी जिम लावल्याचं प्रमाण फार कमी आहे. आजही जिममध्ये स्त्रिया फार कमी जातात. प्रत्येक माणसांनी, स्त्रियांनी सुद्धा वेट ट्रेनिंग केलं पाहिजे, कारण त्यांनी हाडांची बळकटी वाढते. वेट ट्रेनिंगमध्ये सुद्धा वजन कमी होते, कॅलरीज खर्च केल्या जातात. दुर्दैवाने आपल्याकडे व्यायामाचं कल्चर नाही आहे, जे कल्चर स्त्रियांनाही गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये तर नगण्य आहे. एका कुटुंबामध्ये पुरुष, मुलं, माणसं जिम लावतील, स्त्रियांनी जिम लावल्याचं प्रमाण फार कमी आहे. आजही जिममध्ये